नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजीत रिक्षा चालकांमध्ये वाद. स्पेशल भाड्यावरून शहापूर पोलिसांकडे तक्रार. इचलकरंजी शहरातील परमिट होल्डर रिक्षा चालकांनी स्पेशल भाडे करण्यास अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत शहापूर पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित रिक्षाचालकांनी दिलेल्या निवेदनात काही रिक्षाचालकांकडून दमदाटी करून स्पेशल भाडे करू दिले जात नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार इचलकरंजी परिसरातील अनेक रिक्षाचालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायावर करत आहेत. शहरातील विविध रिक्षा स्टँडवर प्रवाशांना स्पेशल भाड्याने नेण्याचा प्रयत्न केल्यास काही व्यक्तींकडून विरोध केला जात असून त्यातून वारंवार वाद निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परमिट होल्डर रिक्षाचालकांचा आरोप आहे की काही जणांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून स्पेशल भाडे स्वीकारणाऱ्या चालकांना दमदाटी केली जाते. त्यामुळे अनेक चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रिक्षाचालकांनी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या नावाने ठाणे अंमलदार यांच्याकडे निवेदन सादर करून दमदाटी करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रिक्षाचालकांना सुरक्षित वातावरणात व्यवसाय करता यावा आणि न्याय मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान या निवेदनामुळे इचलकरंजीतील रिक्षा व्यवसायातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला असून पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी सचिन कलबुर्गी, विशाल पाटोळे, रवी लोहार, लय्यप सावनूरकर, मेहबूब नालबंद, रियाज कलावंत, राहुल पाटोळे, जावेद जमादार, विशाल बेलगीकर, पवन बडवे, मुबारक आलासी, बकश चौधरी, मुझफ्फर पकाली, मजहर सुतार, चंदू निकम, फारुक मालदार, सम्मद बागवान, तबरेज मणीर, जमीर बागवान, शब्बीर गडेकर, पंढरी शिंदे, प्रकाश कलबुर्गी, इजाद जमादार, इरफान कनवाड, रफिक मुल्ला, आक्ताव यांकली रिक्षाचालक मालक उपस्थित होते. रिक्षावाले आमचं परमिट, लायसन, बॅच कंपल्सरी सगळं क्लिअर असल्यावर सुद्धा आम्हाला स्टॉपवर लावायला नकार देतात. कारण तू एकान दुसरं भाडं करायचं, तू स्पेशल भाडं तुला मिळणार नाही आणि परत दाट धमकी देतात. त्याला कोण सहन करणार? आमचं सगळं क्लिअर असून सुद्धा आम्हाला असं सहन करावं लागत आहे. कारण की आमचं क्लिअर आहे, सगळं क्लिअर असून सुद्धा आम्हाला टॉर्चर करतात. यासाठी आम्ही पोलीस स्टेशन व आरटीओ ऑफिसला मागणी केल्या की कायदेशीर काय असेल ते कारवाई व्हावी. सर्व रिक्षा स्टॉप इचलकरंजी. मी माझं नाव रवींद्र बाळासाहेब लोहार. आमचा प्रॉब्लेम काय म्हणतं, आमचा प्रॉब्लेम एवढा आहे की आम्हाला कुठेही गेलं, कुठल्याही स्टॉपवर गेलं तर आम्हाला स्पेशल भाडे देत नाहीत, रिक्षा लावून देत नाहीत. आणि आपल्याला विषय काय आहे, आम्हाला एवढं भांडवल भेटलं आहे. मी 4.5 लाखाचं. आम्हाला हप्ता आहे 7,000 रुपयाचा. एका रिक्षाला हप्ता आहे 7,000 रुपये.